मित्रांनो, शालिनी भक्तिसागर कथामध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपल्याला कोणते कोणते उपाय करायचे आहे। माघ महिन्याची पौर्णिमा, तर यंदाची माघ महिन्याची पौर्णिमा ही खूपच महत्त्वाची पौर्णिमा असते। आपल्या पितृंचे उपासना, दान, स्नान आणि स्नानाचे खूप महत्त्व आहे। तर उपासनेच्या दृष्टिकोनातून खूपच महत्त्वाचे मानले जाते। या दिवशी चंद्र, माता लक्ष्मी आणि भगवान नारायण म्हणजेच विष्णू यांची पूजा केली जाते। पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्यानंतर दान करण्याचा विधी आहे। प्रयागराजच्या संगमात स्नान करून भगवान विष्णूचे आशीर्वाद मिळू शकतात। धार्मिक मान्यतानुसार माघ पौर्णिमेलाही देवही स्नानासाठी पृथ्वीवर येतात। माघ पौर्णिमेला काही ज्योतिष्य उपाय जर आपण केले, या घरगुती काही उपाय केले तर आपली आर्थिक परिस्थिती मजबूत होऊ शकते आणि लक्ष्मी नारायणचा आशीर्वाद मिळू शकतो। यामुळे आपले घर वर्षभर संपत्तीने भरलेले राहील। 4 शुभ योगामुळे माघ पौर्णिमेमध्ये विशेष पौर्णिमेला महत्त्व आलेलं आहे। तर हा योग सर्वार्थ सिद्धी योग, आयुष्यमान योग, सौभाग्य योग आणि पौर्णिमेचा योग असे असल्यामुळे आपल्याला या शुभ योगांमध्ये आपल्याला जे काही जप, तप, हवन, यज्ञ जर केले तर त्याचे डबल फळ मिळते। तर या शुभ योगांमुळे माघ पौर्णिमेचा दिवस आणखीनच खास बनला आहे। यावर्षी माघ पौर्णिमा आपल्याला खूपच महत्त्वाची आहे। तर या दिवशी आपण आपल्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन करून उंबरठ्यावर स्वस्तिक नक्की काढा आणि तिथे लांब वातीचा दिवा ठेवा, जेणेकरून लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न होईल आणि आपल्या घरात लक्ष्मीचा वास राहील। तर असा हा एक उपाय सुद्धा आपण केला तरी पण चालेल। माघ पौर्णिमेच्या दिवशी स्नान करून लक्ष्मी नारायणची एकत्र पूजा करावी आणि त्यावेळी लक्ष्मी नारायणला प्रार्थना करावी की आमच्या घरी तुम्ही कायमस्वरूपी राहावे, अशी तुम्हाला प्रार्थना करायची। त्यावेळी लक्ष्मी नारायण स्तोत्राचे पठण करावे। या पाठनाने माता लक्ष्मी आणखी भगवान विष्णू तुम्हाला आशीर्वाद देतील। तुमच्या घरात सुख, शांती आणि समृद्धी येईल। जर तुम्हाला शक्य असेल तर माघ पौर्णिमेला नदीच्या संगमात स्नान करा। त्यानंतर पूर्वजांना पाण्याने तर्पण करावे। पितृदेव प्रसन्न झाल्यावर कुटुंबात धन, संतती, संपत्ती वाढते आणि व्यक्तीची नेहमी प्रगती होते। या दिवशी स्नान, दान केल्याने भगवान विष्णू आपल्यावर प्रसन्न होतात, अशी धार्मिक श्रद्धा आहे। कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी माघ पौर्णिमेला स्नान केल्यानंतर तांदूळ, पांढरे वस्त्र, खीर, दूध, पांढरी फुले इत्यादी दान करावे। या चंद्राशी संबंधित वस्तू आहे। चंद्राच्या बलामुळे तुमचे मन स्थिर राहील। चंद्राचा सकारात्मक प्रभाव मिळवण्यासाठी माघ पौर्णिमेच्या रात्री चंद्रदेवाची पूजा करावी। एका भांड्यात पाणी भरून त्यात दूध, अक्षता आणि पांढरी फुले मिसळावीत। मग ओम सोम सोमाय नमः या मंत्राचा जाप करावा। जर आपण या मंत्राचा जाप केला 108 वेळा तर माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते। संपत्ती वाढवण्यासाठी माघ पौर्णिमेला संध्याकाळी देवी लक्ष्मीची किंवा श्री यंत्राची पूजा करावी आणि कुंकुम मार्चन नक्की करावे। पौर्णिमेच्या दिवशी जर आपण कुंकुम मार्चन केलं, 16 वेळा श्री सूक्त ऐकलं, 11 वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र आणि 11 वेळा कुबेर मंत्र, स्वामी समर्थ मंत्र आणि गायत्री मंत्र असे जर आपण जप केले तरी पण महालक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते। तर या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी करा हा एक उपाय। संध्याकाळी देवी लक्ष्मी किंवा श्री यंत्राची पूजा करा। माता लक्ष्मीच्या पूजेमध्ये शंख, पिवळ्या कवड्या, कमलगट्ट्याचे मणी, लाल गुलाबाचे फूल, मखाण्याची खीर, दुधापासून बनवलेली पांढरी मिठाई, बताशा इत्यादीचा वापर करावा। पूजेच्या वेळी श्री सूक्त किंवा कनकधारा स्तोत्राचं पठण करावं आणि 7 पिवळ्या कवड्या आणि कमलगट्ट्याचे 7 मणी, गुलाबाचे पाकळं असे आपण 7 पिवळ्या कवड्या आणि कमलगट्ट्याचे 7 मणी, 11 लोंगा घेऊन आपण ते आपल्या तिजोरीमध्ये लाल कपड्यात बांधून ठेवाव्या। याच्याने आपल्या घरात बरकती राहील आणि माता लक्ष्मीचा सुद्धा आशीर्वाद राहील। तर आपल्याला हे उपाय पौर्णिमेच्या दिवशीच करायचे आहे। त्याशिवाय ज्यांच्या घरात खूपच काही म्हणजे आर्थिक परिस्थिती इकडे पैसा आला म्हणजे इकडे जात आहे, बरकतीच नाही आहे, त्यांनी सत्यनारायणची पूजा करावी। 11 सत्यनारायण करा म्हणजे तुमच्या घरातली दरिद्रता दूर होईल। कलियुगाचे भगवान हे सत्यनारायण भगवानच आहेत। तर सत्यनारायण भगवानच्या घरच्या घरी पूजा करावी, थोडासा प्रसाद बनवावा, सत्यनारायणची पोथी वाचावी आणि मग दुसऱ्या दिवशी ती संपूर्ण पूजा आपलीच उचलून घ्यायची आणि सत्यनारायण भगवानला प्रार्थना करायची की आमच्या घरी तुम्ही माता लक्ष्मीला घेऊन या, अशी प्रार्थना करायची आहे। तर मित्रांनो, पौर्णिमेच्या दिवशी महालक्ष्मी अष्टक 11 वेळा नक्की ऐका। श्री गणेशाय नमो नमः,
नमस्तुते महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्तुते। नमस्तुते गरुडारूढे कोलासुरभयंकरी सर्वपापहरे दैवी महालक्ष्मी नमस्तुते। सर्वज्ञ सर्ववरदे सर्वदुष्टभयंकरी सर्वदुःखहरे दैवी महालक्ष्मी नमस्तुते। सिद्धिबुद्धिप्रदे देवी भुक्तिमुक्तिप्रदायिनी मंत्रमूर्ते सदा दैवी महालक्ष्मी नमस्तुते। आद्यरहिते देवी आद्यशक्ती महेश्वरी योगिजे योगसंभूते महालक्ष्मी नमस्तुते। स्थूल सूक्ष्मे महोरुद्रे महाशक्ती महोदरे महापापहरे दैवी महालक्ष्मी नमस्तुते। पद्मासनस्थिते दैवी परब्रह्म स्वरूपिणी परमेशी जगन्माते महालक्ष्मी नमस्तुते। श्वेतांबरे दैवी नानालंकारभूषिते जगस्थिते जगन्माते महालक्ष्मी नमोस्तुते। महालक्ष्मी अष्टकं स्तोत्रं पठेत भक्तिमानर सर्वसिद्धि वाप्नोति राज्यं प्राप्नोति सर्वदा। एककाल पठे नित्यं महापापविनाशनं द्विकाल पठे नित्यं धनधान्य समर्पिणं त्रिकाल पठे नित्यं महाशत्रुविनाशनं महालक्ष्मी विभन्युन्त्यं प्रसन्नां वरदां शुभां इंद्रादिकृत। नमस्तुते महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्तुते। नमस्तुते गरुडारूढे कोलासुरभयंकरी सर्वपापहरे दैवी महालक्ष्मी नमस्तुते। सर्वज्ञ सर्ववरदे सर्वदुष्टभयंकरी सर्वदुःखहरे दैवी महालक्ष्मी नमस्तुते। सिद्धिबुद्धिप्रदे देवी भुक्तिमुक्तिप्रदायिनी मंत्रमूर्ते सदा दैवी महालक्ष्मी नमस्तुते। आद्यरहिते देवी आद्यशक्ती महेश्वरी योगिजे योगसंभूते महालक्ष्मी नमस्तुते। स्थूल सूक्ष्मे महोरुद्रे महाशक्ती महोदरे महापापहरे दैवी महालक्ष्मी नमस्तुते। पद्मासनस्थिते दैवी परब्रह्म स्वरूपिणी परमेशी जगन्माते महालक्ष्मी नमस्तुते। श्वेतांबरे दैवी नानालंकारभूषिते जगस्थिते जगन्माते महालक्ष्मी नमोस्तुते। महालक्ष्मी अष्टकं स्तोत्रं पठेत भक्तिमानर सर्वसिद्धि वाप्नोति राज्यं प्राप्नोति सर्वदा। एककाल पठे नित्यं महापापविनाशनं द्विकाल पठे नित्यं धनधान्य समर्पिणं त्रिकाल पठे नित्यं महाशत्रुविनाशनं महालक्ष्मी विभन्युन्त्यं प्रसन्नां वरदां शुभां इंद्रादिकृत। श्री महालक्ष्मी अष्टकं संपूर्णम्। नमस्तुते महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्तुते। नमस्तुते गरुडारूढे कोलासुरभयंकरी सर्वपापहरे दैवी महालक्ष्मी नमस्तुते। सर्वज्ञ सर्ववरदे सर्वदुष्टभयंकरी सर्वदुःखहरे दैवी महालक्ष्मी नमोस्तुते। सिद्धिबुद्धिप्रदे देवी भुक्तिमुक्तिप्रदायिनी मंत्रमूर्ते सदा दैवी महालक्ष्मी नमोस्तुते। आद्यरहिते देवी आद्यशक्ती महेश्वरी योगिजे योगसंभूते महालक्ष्मी नमोस्तुते। स्थूल सूक्ष्मे महोरुद्रे महाशक्ती महोदरे महापापहरे दैवी महालक्ष्मी नमोस्तुते। पद्मासनस्थिते दैवी परब्रह्म स्वरूपिणी परमेशी जगन्माते महालक्ष्मी नमोस्तुते। श्वेतांबरे दैवी नानालंकारभूषिते जगस्थिते जगन्माते महालक्ष्मी नमोस्तुते। महालक्ष्मी अष्टकं स्तोत्रं पठेत भक्तिमानर सर्वसिद्धि वाप्नोति राज्यं प्राप्नोति सर्वदा। एककाल पठे नित्यं महापापविनाशनं द्विकाल पठे नित्यं धनधान्य समर्पिणं त्रिकाल पठे नित्यं महाशत्रुविनाशनं महालक्ष्मी विभन्युन्त्यं प्रसन्नां वरदां शुभां इंद्रादिकृत। श्री महालक्ष्मी अष्टकं संपूर्णम्।
नमस्तुते महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्तुते। नमस्तुते गरुडारूढे कोलासुरभयंकरी सर्वपापहरे दैवी महालक्ष्मी नमस्तुते। सर्वज्ञ सर्ववरदे सर्वदुष्टभयंकरी सर्वदुःखहरे दैवी महालक्ष्मी नमस्तुते। सिद्धिबुद्धिप्रदे देवी भुक्तिमुक्तिप्रदायिनी मंत्रमूर्ते सदा दैवी महालक्ष्मी नमस्तुते। आद्यरहिते देवी आद्यशक्ती महेश्वरी योगिजे योगसंभूते महालक्ष्मी नमस्तुते। स्थूल सूक्ष्मे महोरुद्रे महाशक्ती महोदरे महापापहरे दैवी महालक्ष्मी नमस्तुते। पद्मासनस्थिते दैवी परब्रह्म स्वरूपिणी परमेशी जगन्माते महालक्ष्मी नमस्तुते। श्वेतांबरे दैवी नानालंकारभूषिते जगस्थिते जगन्माते महालक्ष्मी नमोस्तुते। महालक्ष्मी अष्टकं स्तोत्रं पठेत भक्तिमानर सर्वसिद्धि वाप्नोति राज्यं प्राप्नोति सर्वदा। एककाल पठे नित्यं महापापविनाशनं द्विकाल पठे नित्यं धनधान्य समर्पिणं त्रिकाल पठे नित्यं महाशत्रुविनाशनं महालक्ष्मी विभन्युन्त्यं प्रसन्नां वरदां शुभां इंद्रादिकृत श्री महालक्ष्मी अष्टकं संपूर्णम्। नमस्तुते महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्तुते। नमस्तुते गरुडारूढे कोलासुरभयंकरी सर्वपापहरे दैवी महालक्ष्मी नमस्तुते। सर्वज्ञ सर्ववरदे सर्वदुष्टभयंकरी सर्वदुःखहरे दैवी महालक्ष्मी नमस्तुते। सिद्धिबुद्धिप्रदे देवी भुक्तिमुक्तिप्रदायिनी मंत्रमूर्ते सदा दैवी महालक्ष्मी नमस्तुते। आद्यरहिते देवी आद्यशक्ती महेश्वरी योगिजे योगसंभूते महालक्ष्मी नमस्तुते। स्थूल सूक्ष्मे महोरुद्रे महाशक्ती महोदरे महापापहरे दैवी महालक्ष्मी नमस्तुते। पद्मासनस्थिते दैवी परब्रह्म स्वरूपिणी परमेशी जगन्माते महालक्ष्मी नमोस्तुते। श्वेतांबरे दैवी नानालंकारभूषिते जगस्थिते जगन्माते महालक्ष्मी नमोस्तुते। महालक्ष्मी अष्टकं स्तोत्रं पठेत भक्तिमानर सर्वसिद्धि वाप्नोति राज्यं प्राप्नोति सर्वदा। एककाल पठे नित्यं महापापविनाशनं द्विकाल पठे नित्यं धनधान्य समर्पिणं त्रिकाल पठे नित्यं महाशत्रुविनाशनं महालक्ष्मी विभन्युन्त्यं प्रसन्नां वरदां शुभां इंद्रादिकृत श्री महालक्ष्मी अष्टकं संपूर्णम्। नमस्तुते महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्तुते। नमस्तुते गरुडारूढे कोलासुरभयंकरी सर्वपापहरे दैवी महालक्ष्मी नमस्तुते। सर्वज्ञ सर्ववरदे सर्वदुष्टभयंकरी सर्वदुःखहरे दैवी महालक्ष्मी नमोस्तुते। सिद्धिबुद्धिप्रदे देवी भुक्तिमुक्तिप्रदायिनी मंत्रमूर्ते सदा दैवी महालक्ष्मी नमोस्तुते। आद्यरहिते देवी आद्यशक्ती महेश्वरी योगिजे योगसंभूते महालक्ष्मी नमोस्तुते। स्थूल सूक्ष्मे महोरुद्रे महाशक्ती महोदरे महापापहरे दैवी महालक्ष्मी नमोस्तुते। पद्मासनस्थिते दैवी परब्रह्म स्वरूपिणी परमेशी जगन्माते महालक्ष्मी नमोस्तुते। श्वेतांबरे दैवी नानालंकारभूषिते जगस्थिते जगन्माते महालक्ष्मी नमोस्तुते। महालक्ष्मी अष्टकं स्तोत्रं पठेत भक्तिमानर सर्वसिद्धि वाप्नोति राज्यं प्राप्नोति सर्वदा। एककाल पठे नित्यं महापापविनाशनं द्विकाल पठे नित्यं धनधान्य समर्पिणं त्रिकाल पठे नित्यं महाशत्रुविनाशनं महालक्ष्मी विभन्युन्त्यं प्रसन्नां वरदां शुभां इंद्रादिकृत श्री महालक्ष्मी अष्टकं संपूर्णम्।
नमस्तुते महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्तुते। नमस्तुते गरुडारूढे कोलासुरभयंकरी सर्वपापहरे दैवी महालक्ष्मी नमस्तुते। सर्वज्ञ सर्ववरदे सर्वदुष्टभयंकरी सर्वदुःखहरे दैवी महालक्ष्मी नमस्तुते। सिद्धिबुद्धिप्रदे देवी भुक्तिमुक्तिप्रदायिनी मंत्रमूर्ते सदा दैवी महालक्ष्मी नमोस्तुते। आद्यरहिते देवी आद्यशक्ती महेश्वरी योगिजे योगसंभूते महालक्ष्मी नमोस्तुते। स्थूल सूक्ष्मे महोरुद्रे महाशक्ति महोदरे महापापहरे दैवी महालक्ष्मी नमोस्तुते। पद्मासनस्थिते दैवी परब्रह्म स्वरूपिणी परमेशी जगन्माते महालक्ष्मी नमोस्तुते। श्वेतांबरे दैवी नानालंकारभूषिते जगस्थिते जगन्माते महालक्ष्मी नमोस्तुते। महालक्ष्मी अष्टकं स्तोत्रं पठेत भक्तिमानर सर्वसिद्धि वाप्नोति राज्यं प्राप्नोति सर्वदा। एककाल पठे नित्यं महापापविनाशनं द्विकाल पठे नित्यं धनधान्य समर्पिणं त्रिकाल पठे नित्यं महाशत्रुविनाशनं महालक्ष्मी विभन्युन्त्यं प्रसन्नां वरदां शुभां इंद्रादिकृत श्री महालक्ष्मी अष्टकं संपूर्णम्। नमस्तुते महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्तुते। नमस्तुते गरुडारूढे कोलासुरभयंकरी सर्वपापहरे दैवी महालक्ष्मी नमस्तुते। सर्वज्ञ सर्ववरदे सर्वदुष्टभयंकरी सर्वदुःखहरे दैवी महालक्ष्मी नमोस्तुते। सिद्धिबुद्धिप्रदे देवी भुक्तिमुक्तिप्रदायिनी मंत्रमूर्ते सदा दैवी महालक्ष्मी नमोस्तुते। आद्यरहिते देवी आद्यशक्ती महेश्वरी योगिजे योगसंभूते महालक्ष्मी नमोस्तुते। स्थूल सूक्ष्मे महोरुद्रे महाशक्ति महोदरे महापापहरे दैवी महालक्ष्मी नमोस्तुते। पद्मासनस्थिते दैवी परब्रह्म स्वरूपिणी परमेशी जगन्माते महालक्ष्मी नमोस्तुते। श्वेतांबरे दैवी नानालंकारभूषिते जगस्थिते जगन्माते महालक्ष्मी नमोस्तुते। महालक्ष्मी अष्टकं स्तोत्रं पठेत भक्तिमानर सर्वसिद्धि वाप्नोति राज्यं प्राप्नोति सर्वदा। एककाल पठे नित्यं महापापविनाशनं द्विकाल पठे नित्यं धनधान्य समर्पिणं त्रिकाल पठे नित्यं महाशत्रुविनाशनं महालक्ष्मी विभन्युन्त्यं प्रसन्नां वरदां शुभां इंद्रादिकृत श्री महालक्ष्मी अष्टकं संपूर्णम्। नमस्तुते महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्तुते। नमस्तुते गरुडारूढे कोलासुरभयंकरी सर्वपापहरे दैवी महालक्ष्मी नमोस्तुते। सर्वज्ञ सर्ववरदे सर्वदुष्टभयंकरी सर्वदुःखहरे दैवी महालक्ष्मी नमोस्तुते। सिद्धिबुद्धिप्रदे देवी भुक्तिमुक्तिप्रदायिनी मंत्रमूर्ते सदा दैवी महालक्ष्मी नमोस्तुते। आद्यरहिते देवी आद्यशक्ती महेश्वरी योगिजे योगसंभूते महालक्ष्मी नमोस्तुते। स्थूल सूक्ष्मे महोरुद्रे महाशक्ति महोदरे महापापहरे दैवी महालक्ष्मी नमोस्तुते। पद्मासनस्थिते दैवी परब्रह्म स्वरूपिणी परमेशी जगन्माते महालक्ष्मी नमोस्तुते। श्वेतांबरे दैवी नानालंकारभूषिते जगस्थिते जगन्माते महालक्ष्मी नमोस्तुते। महालक्ष्मी अष्टकं स्तोत्रं पठेत भक्तिमानर सर्वसिद्धि वाप्नोति राज्यं प्राप्नोति सर्वदा। एककाल पठे नित्यं महापापविनाशनं द्विकाल पठे नित्यं धनधान्य समर्पिणं त्रिकाल पठे नित्यं महाशत्रुविनाशनं महालक्ष्मी विभन्युन्त्यं प्रसन्नां वरदां शुभां इंद्रादिकृत श्री महालक्ष्मी अष्टकं संपूर्णम्।
नमस्तुते महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्तुते। नमस्तुते गरुडारूढे कोलासुरभयंकरी सर्वपापहरे दैवी महालक्ष्मी नमस्तुते। सर्वज्ञ सर्ववरदे सर्वदुष्टभयंकरी सर्वदुःखहरे दैवी महालक्ष्मी नमस्तुते। सिद्धिबुद्धिप्रदे देवी भुक्तिमुक्तिप्रदायिनी मंत्रमूर्ते सदा दैवी महालक्ष्मी नमोस्तुते। आद्यरहिते देवी आद्यशक्ती महेश्वरी योगिजे योगसंभूते महालक्ष्मी नमोस्तुते। स्थूल सूक्ष्मे महोरुद्रे महाशक्ति महोदरे महापापहरे दैवी महालक्ष्मी नमोस्तुते। पद्मासनस्थिते दैवी परब्रह्म स्वरूपिणी परमेशी जगन्माते महालक्ष्मी नमोस्तुते। श्वेतांबरे दैवी नानालंकारभूषिते जगस्थिते जगन्माते महालक्ष्मी नमोस्तुते। महालक्ष्मी अष्टकं स्तोत्रं पठेत भक्तिमानर सर्वसिद्धि वाप्नोति राज्यं प्राप्नोति सर्वदा। एककाल पठे नित्यं महापापविनाशनं द्विकाल पठे नित्यं धनधान्य समर्पिणं त्रिकाल पठे नित्यं महाशत्रुविनाशनं महालक्ष्मी विभन्युन्त्यं प्रसन्नां वरदां शुभां इंद्रादिकृत श्री महालक्ष्मी अष्टकं संपूर्णम्। नमस्तुते महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्तुते। नमस्तुते गरुडारूढे कोलासुरभयंकरी सर्वपापहरे दैवी महालक्ष्मी नमस्तुते। सर्वज्ञ सर्ववरदे सर्वदुष्टभयंकरी सर्वदुःखहरे दैवी महालक्ष्मी नमोस्तुते। सिद्धिबुद्धिप्रदे देवी भुक्तिमुक्तिप्रदायिनी मंत्रमूर्ते सदा दैवी महालक्ष्मी नमोस्तुते। आद्यरहिते देवी आद्यशक्ति महेश्वरी योगिजे योगसंभूते महालक्ष्मी नमोस्तुते। स्थूल सूक्ष्मे महोरुद्रे महाशक्ति महोदरे महापापहरे दैवी महालक्ष्मी नमोस्तुते। पद्मासनस्थिते दैवी परब्रह्म स्वरूपिणी परमेशी जगन्माते महालक्ष्मी नमोस्तुते। श्वेतांबरे दैवी नानालंकारभूषिते जगस्थिते जगन्माते महालक्ष्मी नमोस्तुते। महालक्ष्मी अष्टकं स्तोत्रं पठेत भक्तिमानर सर्वसिद्धि वाप्नोति राज्यं प्राप्नोति सर्वदा। एककाल पठे नित्यं महापापविनाशनं द्विकाल पठे नित्यं धनधान्य समर्पिणं त्रिकाल पठे नित्यं महाशत्रुविनाशनं महालक्ष्मी विभन्युन्त्यं प्रसन्नां वरदां शुभां इंद्रादिकृत श्री महालक्ष्मी अष्टकं संपूर्णम्।